काय गे चोमडे, कुठे आहेस तू सकाळपासून? इकडेच आहे की मी. इकडेच कशाला आहे? तू ना पक्की काम चुकार आहेस. आज आपल्या घरात घरची सून येणार आहे. तिच्या अंगावर असं फुलं उधळून तिचं स्वागत करायचंय, माहिती नाहीये तुला? हे बघ, एक काम करायचं, आपल्या बागेत जेवढी काही फुलं आहेत ना ती सगळी घ्यायची आणि हॉलमध्ये यायचं. समोरच्या दारातूनच यायचं, कळलं? चल जा. ए इकडे काय आहे? फुलं गोळा करायला परडी आणते. हा, परडी घे, फुलं घे आणि समोरच्या दारातून हॉलमध्ये ये. जा. जमतंय ना मला ड्रामा करायला? आपल्याला काय, आपल्याला तर फक्त मजा बघायची. वहिनी, हे बघा, मी इकडून स्विमिंग पूल कडून आले. तुमची परवानगी नव्हती ना इथून यायला म्हणून. छान. म्हणजे का पर आई काय झालं? तुम्ही इतकी आतुरतेने कोणाची वाट बघताय? येणार आहे कोणीतरी. कोणी स्पेशल गेस्ट आहे का? गेस्ट नाहीये, पण स्पेशल आहे नक्की. तर कोण आहे? मला काहीतरी आयडिया दे ना. कळेल कळेल. माणूस खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे तयारीही तशीच आहे. हा, एकदम स्पेशल व्यक्ती आहे. हो, पण कोण आदित्य, आहे? हा रंग खूप छान उठून दिसतोय तुझ्यावर. आणि पॅन्ट, शूज वगैरे हा आउटफिट आय थिंक मस्त दिसतोय. Is it? माझी चॉईस नेहमी करेक्टच असते. मला ना आदित्यसाठी बायको म्हणून अनुष्का आवडलीये. पारू, तुला काय वाटतं? आज आपल्या घरात घरची सून येणार आहे. तिच्या अंगावर असं फुलं उधळून तिचं स्वागत करायचंय, माहिती नाहीये तुला? थांब पारू. पारू, अगं काय करतेस तू? तू इथून का जात होतीस? म्हणजे अहिल्या मॅडमनी या दारातून कोणालाही येण्यास मनाई केली, माहित नाहीये का तुला? भारू, अगं या दारातून किर्लोस्करांची सून अनुष्काच येईल फक्त. तू चुकून आत गेली असतीस ना तर प्रॉब्लेम झाला असता. बरं जाऊ दे, असू दे. भारू, अनुष्का आली. वेलकम होम अनुष्का. आम्ही सगळे तुझ्या येण्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो. रिअली? ये. भारू, फुलं उधळ ना तिच्यावर. अहिल्या मॅडमनी सांगितलंय ना, किर्लोस्करांच्या सुनेचं स्वागत फुलांनीच झालं पाहिजे. ये ना अनुष्का. थँक्यू. This is for you. Happy birthday. Thank you so much. Actually, मला तुला गिफ्ट घ्यायचं होतं आदित्य, पण मी ठरवूच शकले नाही नेमकं काय घेऊ ते. पण माझ्यावर एक गिफ्ट उधार आहे, ओके? आणि मॅम, सर, एवढं ग्रँड वेलकम मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. थँक्यू सो मच. सुखी राहा. मला माहिती होतं तू मला निराश नाही करणार. तू नक्की येशील. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. मला माहिती आहे तुम्ही माझ्या निर्णयाची वाट बघताय,
पण मी अजून निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीये. तुमची काही हरकत नसेल तर मी आदित्यशी बोलू शकते का? हो बोल ना अनुष्का. आदित्य, एकांतात बोलायचंय. मॅम, मी आदित्यला बाहेर घेऊन जाऊ शकते? हो ऑफकोर्स. इफ यू डोंट माइंड. या व्हाय नॉट प्लीज. सी यू. अहिल्या मॅडम हिने काहीच सांगितलं नाही. मला नाही वाटत ही आपल्या आदित्यला होकार देईल, नकारच देईल. पण केवढी बदनामी होईल ना आपली, म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांची. काय गे पारू, काय माहितीस ग तू? एका ठिकाणी रमलं की इथंच रमायचं. बाकीची कामं कोण आणि कधी करणार आहे? दामिनी मॅडम, मी करीन समधी कामं येळेत. तुम्ही नका काळजी करू. ए, मी कशाला काळजी करेन? काळजी तू करायची. मी दामिनी किर्लोस्कर आहे, कळलं? दामिनी. तू या घरातली नोकर आहेस. असो, आजकाल तुझी जीभ फार सुरू चालायला लागली ना, तिला वेळेत आवर घाल. आणि हा,